हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. मुरगुड येथील मंडलिक प्रेमी व कागल तालुका शिवसेनातर्फे आयोजित केलेली कागल तालुक्यातील पहिली मानाची 1 लाख रुपये बक्षीसची भव्य दहीहंडी गडहिंग्लजच्या संघर्ष ग्रुप गोविंदा पथकाने फोडली. रिमझिम बरसणाऱ्या पाऊसधारा आणि गोविंदा पथकाचा उत्साहात कन्याशाळेच्या पटांगणावर सायंकाळी 7 वाजता मंडलिक प्रेमी दहीहंडी स्पर्धेला मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ झाला. पहिल्यांदाच स्पर्धेत उतरलेले श्रीकृष्ण गोविंदा मंडळ सोळांकूर आणि वाघाची तालीम मंडळ आजरा या 2 गोविंदा पथकाने सलामी दिली. पहिला मान संघर्ष ग्रुप गडहिंग्लज गोविंदा यश कांबळे या गोविंदा पथकाला मिळाला. पहिल्यांदाच प्रयत्न 6 थर लावून संघर्ष ग्रुपच्या गोविंदा पथकाने 11,000 रुपयाचे पारितोषिक पटकावले. गडहिंग्लजच्या नेताजी पालकर व्यायाम मंडळाने 6 थराची सलामी देऊन 11,000 रुपयांचे पारितोषिक मिळवले. दहीहंडीची उंची 39 फूट होती. दहीहंडीची उंची 39 फूट होती ती दुसऱ्या फेरीत 37 फुटावर आणण्यात आली. दुसरी फेरी संघर्ष ग्रुप आणि नेताजी पालकर यांच्यात झाली. नेताजी पालकर पथकाने चढाई केली पण त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर संघर्ष ग्रुपने चढाई केली. 6 थरापर्यंत जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यांचाही हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. त्यानंतर दहीहंडी 35 फुटावर आणण्यात आली व तिसऱ्या फेरीला सुरुवात झाली. नेताजी पालकर पथकाने चढाई करताना 5 थरापर्यंतच मजल मारली. त्यानंतर अतिशय चुरशीने संघर्ष ग्रुपच्या गोविंदाने दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला पण तोही फसला. संयोजकांनी 3 फुटांनी 32 फुटावर दहीहंडी खाली घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आम्ही 7 थर लावले त्यामुळे आम्हाला पहिली संधी द्यावी अशी मागणी संघर्ष ग्रुपने केली. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. परीक्षकांचा निर्णय मान्य नसल्याचे कारण देत नेताजी पालकर पथक स्पर्धेतून बाहेर पडले. त्यानंतर संघर्ष ग्रुपने 7 थर रचून दहीहंडी फोडली. स्पर्धेचे बक्षीस वितरण वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते अनंतराव फराकटे, माजी नगराध्यक्ष नामदेव मेंढके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, माजी नगरसेवक सुहास खराडे, शिवाजीराव चौगुले, अविनाश पाटील सोनारीकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.